हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गेल्या 24 तासात इराणच्या 200 ठिकाणांवरती इस्रायलचे हल्ले. इस्रायलच्या आयडीएफची माहिती. इराणमधल्या विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष. अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी. 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार. भारतावरची 30 दिवसांची मुदत आपोआप वाढली. इराणच्या मोजतबा खामेनींच्या संदर्भात अमेरिका इस्रायलचे अनेक दावे. मोजतबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, नेत्यानाहू यांचं विधान. तर इराणचे सर्वोच्च नेते जखमी, ट्रम्प यांचा दावा. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून देशभरामध्ये काँग्रेस आक्रमक. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची घोषणाबाजी. मुंबईमधील विधानभवन परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन. बारामतीमध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवार यांची आठवण सांगत असताना सुनेत्रा पवार गहिवरल्या. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्ता स्थापन करणार. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या पुन्हा एकदा अध्यक्ष होणार. महायुतीकडून उपाध्यक्षपदासाठी उषा गायकवाड यांचा अर्ज. प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तर न देणं अधिकाऱ्यांना भोवलं. सभापती राम शिंदेंचे जबाबदार अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश. नाशिक जिल्हा रुग्णालयामधील औषध खरेदीच्या संबंधी प्रश्न केला होता उपस्थित. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक. पक्षपातीपणाचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी. लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र. मासिक पाळीत पगारी रजा देण्यात यावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. महिलांना मासिक पाळीची रजा दिली तर त्यांचं करिअर संपेल, न्यायालयाचं निरीक्षण. लोअर परळमधल्या पुस्तक प्रदर्शनाचा वाद पेटला. प्रदर्शनामध्ये एकही मराठी पुस्तक नसल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक. फिनिक्स मॉलमधील पुस्तक प्रदर्शन पाडलं बंद. आणि राज्यामध्ये 17 ते 20 मार्चच्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरींचा अंदाज. पिकांना सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नमस्कार.